आपल्या महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असलेले छोटेसे गोवा राज्य सुंदर समुद्र किनारे, काजू, हुराक, फेणी, सी फूड म्हणजे खवय्यांसाठी ताज्या माशांच्या विविध प्रकारच्या रेसिपीसाठी प्रसिद्ध आहे। गोव्याच्या पारंपरिक शाकाहारी रेसिपी सुद्धा अतिशय युनिक, सोप्या आणि टेस्टी असतात। गोव्याबरोबरच कारवार, मंगलोर या कोस्टल भागांमध्ये हमखास बनवले जाणारे आंब्याचे सासम किंवा गोट्यांचे सासव ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत। मंजू फूड क्रिएशन्स मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। तुम्ही आज प्रथमच माझी रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। उन्हाळा संपता संपता खेड्यापाड्यात रस्त्याच्या कडेला घाट रस्त्यांवर आपल्याला आजीबाई, मुले छोट्या छोट्या टोपल्यात रायवळ आंबे किंवा गोटी आंबे घेऊन बसलेले दिसतात। यांना चोखे आंबे असंही म्हणतात। मी हे रायवळ आंबे पाण्यात मीठ घालून त्यांचा चीक आणि इतर काही कचरा असतो तो काढण्यासाठी स्वच्छ धुवून घेतले आहेत। या रेसिपीसाठी आपल्याला ओला नारळ लागणार आहे। मी नारळ फोडला तेव्हा त्यातील खोबरे अखंड निघाले। आता तो मला खोणीवर खोवता येणार नाही। रायवळ आंब्यांच्या साली खूप पातळ असतात, अगदी सहज त्या हाताने सुद्धा निघतात। आपण हातानेच या साली काढून आंब्याच्या गरासहित कोई बाजूला काढून घ्यायच्या आहेत। या आंब्यांना अतिशय मधुर परंतु कळत नकळत आंबट अशी एक युनिक चव असते। हे आंबे चोखून खाताना सुद्धा हे रसरशीत आणि चवदार लागतात, त्यामुळे ही रेसिपी सुद्धा खूपच चवदार होते। ह्या सगळ्या आंब्यांच्या कोई आपण काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या साली ज्या आहे ह्या सालींचा रस थोड्याशा पाण्यात आपण साली धुवून काढून तो सुद्धा रेसिपीमध्ये वापरायचा आहे। आता नारळ जे होतं त्याची मला अखंड वाटी मिळाल्यामुळे मी त्याचे 2 तुकडे केले आणि त्याची पाट अशी साल काढणीने काढून घेतली। चाकूचा वापर सुद्धा करता येतो। कधी तुम्हाला सुद्धा अशी वेळ आली तर नारळाच्या वाटीची साल आपण अशी काढून घ्यायची आहेत। तर मी सुद्धा अशी स्वच्छ करून घेतली पाट आणि त्याचे छोटे छोटे तुकडे पुढच्या रेसिपीसाठी करून घेतले। आंब्याचे सासम करण्यासाठी रायवळ आंबे आणि नारळाबरोबरच काय काय लागते ते आपण पाहूया। 1 चमचा हळद पूड घेतली आहे, 2 चमचे गूळ आहे, मी गुळाची पावडर घेतलेली आहे, 1 चमचा मोहरीची डाळ आहे, त्याऐवजी तुम्ही मोहरी भाजून घेतली तरी चालेल, 15-20 मिरे आहेत, 1 छोटा चमचा एवढं भरून हिंग आहे, चवीसाठी मीठ आहे, त्याचबरोबर काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, धणेपूड आहे। धणेपुडीच्या ऐवजी अखंड धणे वापरले तरी चालेल। व्हिडिओला पटकन लाईक करा। ह्या लाल मिरच्या आहेत, ह्या गोव्यामध्ये मिळणाऱ्या स्पेसिफिक लाल मिरच्या आहेत। ह्या गुंटूर सारख्या दिसतात परंतु गुंटूर मिरची ही नाहीये। त्याचबरोबर आपण घेतलेली आहे 1 चमचा भाजलेली मेथी आणि फोडणीसाठी 1 चमचा मोठा भरून एवढी मोहरी। तर ह्याच बरोबर आपल्याला फोडणीला लागणार आहे तेल आणि रेसिपीमध्ये वापरण्यासाठी पाणी। तर आपण लगेचच याची रेसिपी जी आहे ती पाहूया। ते मिक्सरमध्ये आपण हे जे नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालायचे आहे। त्याचबरोबर माझ्या घरात नेहमीच्या वापरासाठी करून ठेवलेली थोडी सोय शिल्लक होती, ती सुद्धा मी वापरलेली आहे। तर आपण एकूण अर्धा नारळ घेतलेला आहे, अर्ध्या नारळाची सोय आपण वापरायची आहे। त्यामध्ये मी घालून घेतली आहे मोहरीची डाळ, हळद आणि आपण घालणार आहोत काळ्या मिऱ्या। ह्या मिऱ्या 15-20 आहेत। तुम्ही मोठी मिरी घेतली तर थोडी कमी घेतली तरी चालेल, परंतु मिऱ्यांमुळे खूप सुंदर चव ह्या रेसिपीला येते। धणेपूड मी 2 चमचे घेतली होती, पैकी 1.5 चमचा आपण आता वापरलेली आहे। त्याचबरोबर लाल मिरच्या आणि मेथीचे दाणे सुद्धा आपण घातलेले आहेत आणि चवीसाठी थोडं मीठ घालायचं आहे। मीठ आपण रेसिपीमध्ये पुन्हा नंतर वापरणार आहोत, त्यामुळे आता मीठ आपण थोडं घालायचं आहे आणि ह्याची एकदम फाईन पेस्ट आपण करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता एकदम छान बोटाला मऊ लागेल इतकी छान पेस्ट आपण करून घेतलेली आहे। मी नोकरीच्या निमित्ताने गोव्याच्या विविध भागांमध्ये 5 वर्ष राहिलेले आहे। तेव्हा ऑफिसमधल्या मैत्रिणींनी मला गोव्याच्या अनेक पारंपरिक रेसिपी शिकवल्या।
तसंच मला शेजारी राहणाऱ्या मैत्रिणींनी सुद्धा गोव्याच्या अनेक रेसिपी शिकवल्या। तेव्हा मला कळाले की गोव्यामध्ये सासव म्हणजे मोहरी, तर सासवे किंवा सासम हा जो शब्द आहे त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो मोहरी। तर ह्या रेसिपीमध्ये मोहरी डॉमिनंट आहे। तुम्ही पाहिलं आहे आपण वाटणामध्ये सुद्धा मोहरी घातली आहे आणि फोडणीमध्ये सुद्धा एक मोठा चमचा भरून मोहरी घातलेली आहे। त्याचबरोबर हिंग घातलेला आहे आणि कढीपत्ता सुद्धा घातलेला आहे। मोहरीमुळेच या रेसिपीला छान चव येते, म्हणून मोहरी भरपूर वापरली जाते। आंब्याच्या कोळी मी इथे घालून घेतलेल्या आहेत आणि आपण ही फोडणी आंब्याच्या कोळींमध्ये मुरेल इतपत हलवून घ्यायचं आहे। आंब्याच्या कोळी ह्या पिकलेल्या आहेत, त्यामुळे याला शिजण्याचा तसा कालावधी फारच कमी लागतो, परंतु फोडणी आणि आपण जे इतर साहित्य घालतो ते कोळींच्या अगदी आतपर्यंत मुरावं म्हणून आपल्याला ह्याला रेस्ट टाइम फोडणीमध्ये द्यायचा असतो। तर हे जे आंबे आहेत रायवळ आंबे, याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याचा जो रस आहे हा कोळींपासून वेगळा होत नाही, कारण त्याला अशा रेषा असतात आणि त्या रेषांनी तो रस अगदी धरलेलाच राहतो। तर मीठ सुद्धा मी इथे घालून घेतलेलं आहे आणि मीठ सुद्धा आपण थोडंसं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, म्हणजे कोळींमध्ये ते आतपर्यंत मुरायला मदत होईल। हे जे सासम आपण बनवत आहोत ते भारतामधल्या सारस्वत खाद्य संस्कृतीचा अविभाज्य असा घटक आहे। तर आपण हे झाकून ठेवायचं आहे आणि छान दणदणीत वाफ याला काढून घ्यायची आहे। हे सासम बनवण्यासाठी गोड आंबे अजिबात वापरायचे नसतात। फार फार तर पायरी आंबा जो रसाचा आंबा असतो तो सुद्धा या सासमासाठी वापरला तरी चालेल, कारण की त्याला सुद्धा रायवळ आंब्यासारखीच थोडीशी आंबटसर अशी गोड छान चव असते। तर आता हे वाफ काढल्यानंतर ह्यामध्ये मी गूळ घातलेला आहे आणि आपली जी उरलेली धणेपूड होती ती सुद्धा घालून घेतलेली आहे। लाल मिरची पावडर घातलेली आहे। ही काश्मीरी लाल मिरची पावडर आपण 1.5 चमचा एवढी वापरलेली आहे। छान आपण एकजीव करून घ्यायचा आहे। प्रत्येक वेळेस आपण घटक जेव्हा जिन्नस घालत असतो पदार्थांमध्ये, तेव्हा काही काही पदार्थांना वेळोवेळी आपल्याला ते एकत्र करणं आवश्यक असतं। तर ही जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे ती आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत। तर ही घट्ट पेस्ट जी होती ती मी घातलेली आहे। त्याचबरोबर मिक्सरचं धुतलेलं पाणी जे 1 वाटी होतं ते सुद्धा मी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि सालाचं जे पाणी आपण रसाचं काढलेलं आहे, साल धुवून जो रस त्याला चिकटलेला असतो तो काढून घेतलेला होता, ते सुद्धा साधारण 1 वाटी पाणी मी ह्या रेसिपीमध्ये घातलेलं आहे। परंतु व्हिडिओ पॉज झाल्यामुळे ती क्लिप तुम्हाला दिसणार नाही, तर तुम्ही सुद्धा ते अवश्य मिक्सरचं पाणी आणि आंब्याच्या सालीचा जो रस असतो ते रसाचं पाणी ह्या रेसिपीमध्ये वापरायचं आहे। त्याची सुद्धा एक टेस्ट असते ती आपल्याला रेसिपीमध्ये मिळते। त्याचबरोबर आता आपण साधं पाणी सुद्धा 1 वाटी एवढं घालून घेतलेलं आहे। ही सोय भरपूर घट्ट होती, म्हणजे काय झालं, नारळ छान होता, भरपूर गर होता त्याला, त्यामुळे त्याची सोय सुद्धा भरपूर निघालेली आहे आणि आपल्याला साधारण पळी उतरतं अशी याची कन्सिस्टन्सी ठेवायची असते, त्यामुळे तुम्ही सुद्धा त्या अंदाजाने पाणी कमी जास्त करू शकता। 2 मिनिटात वाफ काढल्यानंतर आपले हे आंब्याचे सासम किंवा गोट्याचे सासव अगदी तयार झालेलं आहे। रेसिपी पाहता पाहता तुम्ही लाईकचं बटन जरूर दाबत जा, त्यामुळे मला नवीन रेसिपी बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळते। तसंच माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत जरूर शेअर करा। हे आंब्याचे सासम गरम गरम भाताबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर अतिशय टेस्टी लागते। आपण महाराष्ट्रामधून रेसिपी पाहत असाल तर दशमी, पुरी, भात, चपाती या सगळ्याबरोबर हे सासम अतिशय टेस्टी लागते, कारण ह्याची स्वतःची टेस्ट इतकी छान आहे। लहान मुलांना, आबालवृद्धांना ही रेसिपी नक्की आवडणार। तुम्ही जरूर करून पहा, मला कमेंट करून नक्की सांगा आणि मंजू फूड क्रिएशन्सला वारंवार भेट देत राहा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।